ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच या दिनेश. अनेक पारितोषिका आपला काळ गाजवत असताना आपल्या काळात त्यांनी घेतलेत, पण हा काळही वेगळा आहे, पण त्यातही अजून मॅन ऑफ द मॅचची पारितोषिका आपण घेतात. कॉंग्रॅच्युलेशन्स. सीझनची सुरुवात अशी आहे तर नक्कीच या सीझनचा अंत देखील अनेक ट्रॉफीजनी होईल यात मात्र शंका नाहीये. या दिनेश दादा वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय ओमकार जोशी आपल्याला विनंती आहे. नौपाडा संघातील एक लेफ्ट आर्म गोलंदाज ज्याच्या गोलंदाजांनी अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांचे त्रिफळे उद्ध्वस्त केलेत. पण मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. श्रद्धांजली चषकाला लाईव्ह जर आपण पाहत आहात YouTube वरती, जर आपण एन्जॉय करत आहात तर नक्कीच एन्जॉय करत राहा. GTC वाहिनीवरती करत राहा. आणि जर तुम्हाला जमतंय तर मैदानावरती नक्कीच या, कारण ही मजा जी मैदानावरती मिळते ती कुठेही तुम्हाला मिळणार नाहीये. लाईव्ह क्रिकेट मैदानावरती देखील पाहायला मिळणार आहे. मी तुर्तास थांबतोय आणि कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. आवाज डोंबिवलीचा, आवाज अंडरम क्रिकेटचा, आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा, तुमचा आमचा सगळ्यांचाच लाडका आणि ओळखीचा आणि तेवढाच चांगला, ज्यांच्या भाषेवरचे कमांड अगदी खूप चांगले आहेत. मग हिंदी भाषा असू देत, मराठी भाषा असू देत, या सगळ्या भाषेवरचे कमांडही अप्रतिम आहेत. मयूर भोईर सरांना आमंत्रित करतोय कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू मनीष, थँक्यू अभि. होऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या फेरींमध्ये अडकलेले हे सर्व संघ आता सध्या तरी फेऱ्यात सापडलेत. या फेऱ्यातून कोणाची सुटका होईल, कोण हा गट पास करेल. सध्या तरी फटका पास झालाय आणि रिझल्ट मिळाला तो म्हणजे 4 धावेंचा. चौकार आला पहिल्याच बॉलवरती. मंगलमूर्ती विपक्ष विजय स्टार अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. बॉलर ऋषीचा वापर केला. पहिल्या बॉलवरती चौकार. स्ट्राइक वरती साई. आता मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या दिशेने सरळ थ्रो आला. एक धाव इथून मात्र कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता, तोच थांबवला ऋषीने, कारण की चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल फुलर लेनचा होता, अगदी बॅटरच्या जवळ चेंडू फेकला, त्यामुळे स्विच हिट खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर लगेचच कमबॅक केलं. फलंदाजापासून थोडासा दूर ठेवलेला हा बॉल बॉलरच्या दिशेने खेळण्यासाठी भाग पाडला. मंचा स्ट्रोक लावून दिला नाही आणि त्यामुळेच डॉट बॉल येतोय. 2 चेंडू आतापर्यंत झाले. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 4. मी ज्याप्रमाणे सांगितलं, प्रत्येक मॅच महत्वाची, नॉकआउट स्टेजेस आहेत आणि आता मात्र दुसरी फेरी सुरू आहे. इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न चांगला केलाय खेळाडूने. हाफ चान्स होता. अगदी हाताच्या समोर चेंडू एक्झॅक्टली लँड झाला. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 5. या सामन्यामध्ये प्रथमतः स्ट्राइक वरती येतोय प्रणय. 3 बॉल 5. पहिल्यांदा स्ट्राइक वरती प्रणय येतोय. प्रणयने देखील मागच्या मॅच मध्ये आपली छाप सोडली, आपला प्रताप दाखवलाय. ज्याप्रमाणे त्याचा खेळ सुरू आहे, खऱ्या अर्थाने आपला खेळ इम्प्रूव्ह केला आणि त्यानंतर बॅटिंग ऑर्डर मध्ये नेहमी त्याला प्रमोशन मिळत गेलंय. धावसंख्या धावफलकावरती 5. ऋषी पुन्हा एकदा त्या स्ट्राइक वरती प्रणय. ओ शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, पायावरती चेंडू आदळलाय. एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 6. 6 धावा धावफलकावरती आहेत. एक चौकार आपण या ओव्हर मध्ये पाहिलाय. आता मात्र चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. अखेरच्या क्षणाला इरादा बदलला, कारण की गोलंदाजाने चुकीच्या दिशेने फेकलेला हा बॉल हे ओळखलं बॅटरने. लाईन ओळखणं देखील तितकंच गरजेचं. योग्य ती लाईन सोडून दिली आहे. एक्स्ट्राची धाव आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाज देखील तितकाच चतुर आहे आणि चालाक आहे.
कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं होतं. पहिला बॉल साईने ओळखला होता ऋषीचा, पण आता मात्र साईचा खेळ ओळखलाय ऋषीने. धावसंख्या धावफलकावरती 7. इथे मात्र हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. झेलची संधी आणि होत नाहीये कोणतीही चूक. पहिल्या विकेटचं पतन. 7 या धावसंख्येवर ते लागत असताना मंगलमूर्ती संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 7. ज्याप्रमाणे सांगितलं की प्रणय चांगली बॅटिंग करतो. मागच्या काही स्पर्धांपासून आपण पाहतोय प्रणयला, आणि त्यामुळेच टॉप ऑर्डरमध्ये त्याला प्रमोट केलंय. आणि जेव्हापासून प्रमोशन मिळालंय तेव्हापासून अगदी 100% कमिटमेंट देत असताना आपल्या संघासाठी जितकं करता येईल त्यापेक्षा अधिक करण्याचाच प्रयत्न प्रणयचा राहिलाय. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होत्या. पहिलाच बॉल स्विच हिट. धावा बुक केल्या त्या 4 धावा. गॅप मिळाली आहे प्रणयला. मी मगाशीच सांगितलं ज्या रोलसाठी, ज्या कामासाठी या खेळाडूची निवड केली आहे त्या कामामध्ये आपले 100%हून जास्त, जितकं देता येईल त्याहून जास्त देण्याचा प्रयत्नामध्ये हा खेळाडू आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढे सरसावून स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. मागचा चेंडू जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तो नजरेसमोरून जातच नव्हता. पुन्हा एकदा एक आविष्कारी स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न प्रणयचा होता. आता मात्र धाव मिळाली फक्त एकच. धावसंख्या धावफलकावरती 12. या सत्रामध्ये पहिल्यांदाच बॅटिंग करण्यासाठी येतो. 3ऱ्या क्रमांकावरती राज, साईराज. इथे मात्र व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. जी स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथ वरती फोकस केलाय आणि लक्ष केंद्रित करत असताना जी गॅप हवी होती ती गॅप भेदली तर नव्हती, पण खेळाडूकडून झाली चूक आणि धावा मिळतात म्हणजे 4. या स्ट्रोक मध्ये आपण जर पाहिलं तर साईराजने तर गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, त्याला गॅप मिळाली तर नव्हती, फिल्डर कडून चूक झाली आहे. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार. आता देखील 2 ते 3 पावलं पुढे येण्याचा प्रयत्न. अखेरच्या क्षणाला स्ट्रोक बदलण्याचा प्रयत्न केला आणि एकच धावेतून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 17. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज किशन पुन्हा एकदा तयार होईल. स्ट्राईक वरती प्रणय, ज्याने या षटकाची सुरुवात चौकाराने केली आहे. इथे मात्र पुढे सरसावत पुन्हा एकदा एक आविष्कारी स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. हे मात्र बॉलरला स्वीकार नव्हतं. बॅटरचा रस्ता मोकळा केलाय, पाठवलंय सर पवेलियनच्या दिशेने. प्रणयच्या विकेटचं पतन होतंय. दुसरा धक्का लागतोय मंगलमूर्ती संघाला. पण मंगलमूर्ती संघामध्ये देखील एकापेक्षा एक धुरंधर आहेत. जसं जसं मात्र स्लॉग ओव्हरच्या दिशेने वाटचाल करते मंगलमूर्ती संघ, एक विकेट नंतर त्याहून चांगला खेळणारा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो. आणि अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत तर मैदानामध्ये पॉवर हाऊसची एंट्री होणं गरजेचे आहे. अनिकेत सोगम मैदानामध्ये येतोय. धावसंख्या धावफलकावरती 17. गोलंदाज किशन तयार. इथे मात्र प्रचंड ताकदीने फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला. चेंडूचे 4 तुकडे करण्याचा इरादा होता, पण चेंडू आणि बॅटचा संपर्कच झाला नाही. बॅट हवेशी संपर्क करत होती. एक धाव इथून मात्र मिळेल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांना अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 18. या 2 ओव्हर्समध्ये विजय स्टार संघाने जे प्लॅन्स बनवले होते, जे डावपेच रचले होते मंगलमूर्ती संघाच्या अगेन्स्ट, ते योग्य रीतीने जात असताना, कारण की जास्त नुकसान झालं नाहीये. 12 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्यात. फक्त 6 धाव्यांचीच लीड मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या मंगलमूर्ती संघाला आणि 2 विकेट देखील गेलेत, हे विसरता कामा नये. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र किती धावा बनवल्या जातील. 12 चेंडूमध्ये 18 धावा तर बनवल्यात.
गोलंदाज सुशीलचा वापर केला. पहिल्या मॅच मध्ये देखील सुशीलने इम्प्रेस केलं होतं आणि आता मात्र पुन्हा एकदा त्यावरतीच भरोसा दाखवलाय संघाने. आणि इथं मात्र मैदानामध्ये काय घडतंय, गोलंदाजावरती भरोसा तर दाखवलाय पण गोलंदाजाने थोडस निराश केलंय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24-24. पहिला बॉल चुकीच्या दिशेने फेकला, दुसऱ्या बॉलवरती ती दिशा सुधारवण्याचा प्रयत्न केला पण दिशा सुधारली नाही, अजून बिघडली आणि त्यावरती अजून अधिक धावा मिळाल्या. पहिल्या एक्स्ट्रा रनवरती फक्त एकच धाव मिळाली, दुसऱ्या बॉलवरती मात्र No+4 आपल्याला पाहायला मिळालं. 5 धावा अर्थातच आता एकही चेंडू न फेकता 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुशीलने. हा तोच सुशील पहिल्या मॅच मध्ये चमकला होता. 3 षटकांमध्ये 39 धावा बनवल्या तर बॅटिंग करणारी टीमने, पण अंतिम षटकामध्ये अवघ्या 2 धावांचं षटक फेकलं होतं सुशीलने. त्यात सुशीलच्या हातामध्ये हा चेंडू सुपूर्द केला पुन्हा एकदा पहिल्या सत्रामध्ये, पण आता मात्र लाईन शोधण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा खर्च झाल्यात. कमबॅक करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती 25-25. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू आहेत पण पाहत राहतील आणि घेत राहतील या फटक्याचा आनंद. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर, धाव मिळतील 4. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 29. पुन्हा एकदा उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर वरती थ्रो आलाय. कलेक्टिंग तर व्यवस्थित झालंय. पंचांच्या इशाऱ्याकडे आपण पाहतो, पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटरला माघारी पाठवलंय. रनआउटची विकेट. राजला देखील मैदान सोडावं लागतंय कारण की धावांची गती वाढवायची आहे, त्यामुळे रिस्क घेतली जाते. योग्य तो ट्रेड शोधला जातो. कधी प्रॉफिट मिळेल तर कधी लॉस, पण रिस्क तर घ्यावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 29. 3 चेंडू झालेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावा बनवल्यानंतर मंगलमूर्ती संघाचे गोलंदाज स्वतःला सुरक्षित महसूस करतील याच विचाराने बॅटिंग करण्याचा प्रयत्न. प्रचंड ताकद याही फटक्यामध्ये झोकली होती अनिकेत सोगमने, पण व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाही. अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती 30. पुन्हा एकदा सुशील आपल्या मार्कवरती येतो. अराउंड द विकेट फेकील हा बॉल. स्ट्राईकवरती अनिकेत सोगम. जबरदस्त हा टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली आणि जो बाउन्स मिळाला तो पुरेसा होता अनिकेत सोगमला बीट करण्यासाठी. गोलंदाज देखील तितकाच धीट आहे आणि नीट गोलंदाजी करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये. 1 धाव इथं मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31. मी मगाशीच उल्लेख केला की मंगलमूर्ती संघ किती धावा बनवल्यानंतर स्वतःला सेफ समजेल, किती धावांचं टार्गेट इथून मात्र सेट केलं जाईल. याच प्रयत्नांमध्ये हे दोन्ही बॅटर सध्या तरी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी रिस्क घेतात. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. स्ट्रायकर इनवरती थ्रो येईल. 100% एक बॅटर आउट होईल. एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 32 आणि लक्ष असेल ते म्हणजे 33 धावेंचं. यानंतरची मॅच लक्ष्मी 11 विपक्ष ज्युनियर किंग भोईर. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. ज्युनियर किंग भोईर चे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, तर लक्ष्मी 11 टीमचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन्स येत आहेत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय, मंचावरती उपस्थित करतोय. टॉस इथे मात्र केला जातोय. सुरेंद्र लोखंडे यांचे जवळचे मित्र निखिल लोंढे साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातो. सायंकाळचं सत्र, संध्याकाळचं सत्र. आता मात्र सूर्य अस्ताला गेल्यानंतर नाईट रजनीमध्ये, फ्लंट लाईट्स मध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो, चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. सुरुवात दणक्यात झाली होती, पण ती त्या झटक्याला शांत करण्यासाठी, त्या वोटला शांत करण्यासाठी
एक चांगले ट्रीटमेंटची गरज होती आणि ती ट्रीटमेंट दिली आहे. सुशील कडून जरूर चूक झाली पण त्याने कमबॅक केलं आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येचं टार्गेट येण्यापासून थांबवलं. आता मात्र 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 33 धावेंचं टार्गेट इथून मात्र करायचं आहे. चेस करण्यासाठी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ऋषी आणि सुशांत. ऋषी आणि सुशांत ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 11च्या सरासरीने धावा बनवायच्यात. 33 धावा पाहताना या सोप्या वाटतायत पण करताना या भयानक वाटतील. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल मंगलमूर्ती संघाचा महत्वाचा गोलंदाज सचिन धुरी. वेगवान गोलंदाज. बघूयात या वेगाचं उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल. फास्टर बॉलर समोर फिअरलेस अप्रोच दाखवला जाईल का? पहिला बॉल वेगाने फेकलेला पण दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. भरकटलेल्या बॉलवरती अंपायरने सांगितलंय की व्हाईट बॉलचा इशारा येतो आमच्यापर्यंत न काही मेहनत करता. इथे मात्र विजय स्टार संघाचं खातं ओपन झालंय. सुरुवात झाली आहे. चेस करायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंड वरती ऋषी. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. वेगाचा वापर केलाय. पहा हलक्या हाताने फक्त प्लेस केलं पण डोळ्याची पापणी लवेपर्यंत लॉंग ऑफच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेलाय. एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 2-1 चेंडू धावा धावफलकावरती. 2:33चा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक वरती सुशांत पवार. इथे मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. सर डॉट बॉल आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात. एकच धाव इथून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. 33 मधून 3 गेले. 30 अजूनही करायचे. चेंडू कसे रपारप कमी होत आहेत. 3 चेंडू आतापर्यंत झाले. धावा धावफलकावरती 3 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. बॅटर देखील तयार. कोण करेल कोणावरती वार. कोणाचा प्रहार मजबूत ठरेल. बॅटल कोण जिंकेल याच प्रयत्नामध्ये सध्या तरी हे दोन्ही बाजूने युद्ध सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 चेंडू धावा 4 आपल्याला पाहायला मिळतात. ओ स्वेट लाजवाब फटका. सुशांत पवारची पॉवर. गॅप मिळाली आहे. गॅप भरून काढली आहे. संघाला गरज होती. मच निडेड बाउंड्री येते सुशांत पवारच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती 8. वेगा समोर आरसा दाखवला. फक्त त्याच्या गतीचा वापर केलाय. गोलंदाजी गती सध्या तरी गोलंदाजासाठीच दुर्गती ठरली आहे. एक फटका जबरदस्त. दुसरा फटका त्याहून जबरदस्त. अट्रॅक्शन सेंटर ऑफ अटेन्शन. फलंदाज सुशांत पवार बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात आणि मी इन्व्हाइट करतोय मी डोंबिवलीकरचे सर्व खेळाडूंना विनंती करतोय आमच्या सर्व कमिटी मेंबर्सना आमच्या स्टेजवरती येऊन. मी डोंबिवलीकरचे खेळाडू सर्वजण स्टेजवरती या. गट्ट्या 11 मी डोंबिवलीकर संघ त्या संघातील खेळाडूंना मी विनंती करतोय स्टेजवरती या सर्वांनी. धावसंख्या धावफलकावरती 12. 33 धावांचा पाठलाग करायचा होता. ची सरासरी राखायची होती. रिक्वायर रन रेट 11च होतं पण त्याहून 1 रन बोनस बनवलाय.
12 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती साई, स्ट्राईक वरती ऋषी. पहिल्याच बॉलवरती आविष्कारी स्ट्रोक खेळण्याचा तर प्रयत्न होता, पण गोलंदाजाला हे आविष्कार स्वीकार नव्हतं. येतोय तो डॉट बॉल. पुन्हा एकदा साई तयार. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतो. अँगलचा वापर करण्याचा प्रयत्न, पण हा अँगल कदाचित गोलंदाजाचेच उमलट येईल. वाईट बॉलचा इशारा. पहिला बॉल सुरेख होता, पण दुसऱ्या बॉलवरती नजर लागली आहे. नजर इज रियल. एक्स्ट्रा रन. इथे मात्र पुढे सरसाव स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका इतका जबरदस्त की चेंडू इंडिया गेट मधून फरार. सीमा रेषेच्या बाहेर. धावा 4. दोन पायांच्या मधून चेंडू सहज निघून गेला. संधी देखील मिळाली नाही खेळाडूला वाकण्याची देखील. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 17. सध्या तरी हे दोन्ही बॅटर ज्याप्रमाणे बॅटिंग करतात, रेड अलर्ट डिक्लेअर झालाय. 17 धावा धावफलकावरती. इथून मात्र विकेटच मंगलमूर्ती संघाला कमबॅक करून देईल. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टाइम मिळाला. टाइमचा योग्य वापर, वेळेचा सदुपयोग करत असताना गॅप शोधलीये आणि चेंडूला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. एका मागोमाग एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं मंगलमूर्ती संघावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 21. बॅक टू बॅक 2 चौकार आले ऋषीच्या बॅटमधून. न रिस्क घेता, न कोणतीही जोखीम घेता असे स्ट्रोक खेळता येत असेल तर चेस सहज होईल. पुन्हा एकदा स्वीपचा लाजवाब फटका. खेळाडू तिथे मात्र तैनात होता, पण तो फक्त पाहत राहील. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर आणि अजून एक चौकार देऊन जाईल बॅटरला. धावसंख्या धावफलकावरती 25. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. या 3 चौकारांनी तर वाट लावली आहे मंगलमूर्ती संघाची. अगदी ताठ मानेने बाहेर पडायचं तर इथून मात्र विकेट हवी आहे ऋषीची. विजय स्टार संघ सध्या तरी फेव्हरेट्सच्या भूमिकेमध्ये. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावेंची गरज. इथे मात्र हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे मात्र होईल बाद. ज्या विकेटच्या शोधामध्ये मंगलमूर्ती संघ प्रयत्न करत होते, वेगवेगळे प्रयोग करत होते, त्या प्रयोगांना खऱ्या अर्थाने यश मिळालं. विकेट मिळाली आहे का कमबॅक होईल का? अजून थोडी मेहनत करावी लागेल. सकाळपासून केलेली मेहनत आणि त्या मेहनतीला जर यश प्रदान करायचंय तर अजून इथून मात्र मॅच पकडण्यासाठी वारंवार विकेट येणं गरजेचं आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट येणं गरजेचं आहे. ऋषी बाद झाला. नवीन फलंदाज देवेंद्र मैदानामध्ये येतो. पहिल्या मॅच मध्ये देवेंद्रचा विस्फोट पाहिलाय, पण आता मात्र नुकताच साईला विकेट मिळाली आहे. आता साई थोडा घाईत असेल, त्याला पुढची विकेट देखील हवी आहे आणि अजून एक विकेट मिळाली तर नक्कीच कमबॅक होईल मंगलमूर्ती संघाचं. बॉलवरती काय घडेल? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वारंवार ती चूक बॅटरने केली आहे विजय स्टारच्या. दुसरा धक्का लागतोय. सलगची दुसरी विकेट. जो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या माध्यमातून तो टाकण्यामध्ये यश मिळालंय. मी मगाशीच सांगितलं, जर मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर तुम्हाला विकेट्सच मैदानामध्ये पुन्हा एकदा जिवंत करू शकतात. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू 8 धावा. एक बॅटर सेट आहे. सहा चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. एक बॅट्समन सेट आहे, एक बॅट्समन नवीन आहे. सेट बॅटरला थेट कार्यक्रम करावा लागेल, पण इथून मात्र योग्य टप्पा निवडावा लागेल गोलंदाजाला. 6 मध्ये 8 करायच्या
अनेकदा अशा सिच्युएशन मधून मंगलमूर्ती संघ गेलाय आणि जेव्हा जेव्हा मंगलमूर्ती संघ या सिच्युएशन मध्ये येतो तेव्हा तेव्हा मंगलमूर्ती संघाचा चांगला खेळ पाहायला मिळालाय. पण समोर देखील हे विसरता कामा नये, सध्याच्या हंगामात काही वर्षांमध्ये विजय स्टार संघाने जी प्रोग्रेस केली आहे, आपला खेळ जो इम्प्रूव्ह केलाय आणि आपल्या खेळाच्या शैलीमध्ये थोडासा बदल केलाय, तेव्हापासून या विजय स्टार संघाने मागे वळून पाहिलं नाहीये. 6 चेंडू 8, पहिला बॉल चुकीच्या दिशेने फेकलाय गोलंदाज प्रणयने. आता समीकरण झाले 6 मध्ये, करावे लागतील 7. वेगा स्ट्रोक, क्या बात है, सेट बॅटरने थेट कार्यक्रमच केलाय. टप्पा पडण्याची वाटच पाहिली नाहीये. आपल्या स्लॉट मध्ये चेंडूला आणला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. वेगाचा वापर केलाय. गोलंदाजाने पुन्हा एकदा प्रयत्न केला. आता मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न बॅटरचा. अंपायरचा सिग्नल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 31. विजय स्टार संघ, मी मगाशीच सांगितलं, गेल्या काही वर्षांमध्ये विजय स्टार संघाने स्वतःचा खेळ खूप इम्प्रूव्ह केलाय. चांगल्या स्किल्सने मैदानामध्ये खेळत आहेत आणि इतका चांगला खेळ सुरू असताना आता मात्र नुकताच विकेट आली आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव होईल का? कहाणी में ट्विस्ट, कारण की सुशांत माघारी परतला आणि आता मात्र मैदानामध्ये दोन्ही नवीन फलंदाज आहेत. नवीन फलंदाजांसाठी या 2 धावा बनवणं थोड्याशा कठीणच आहेत. मी म्हणेन 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. जवळ आलेले खेळाडू शुभेच्छा देण्यासाठी नाही आहेत, तर तुम्हाला पकडण्यासाठी आहेत, तुम्हाला धाव करून देण्यापासून रोखण्यासाठी आहेत. 4 बॉल 2. बॉल आपण पाहूयात. अंपायर इंटरेस्टेड आहेत. अंपायरने दखल घेतली आहे आणि गोलंदाजाला दंड सुनावलाय, फाईन वसूल केलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. ओ, मॅच फिनिश आपल्या स्टाईलने इथे मात्र केली प्रशांतने. सामना जिंकलाय तो म्हणजे टीम विजय स्टार संघाने. मी मगाशीच सांगितलं, गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगला खेळ विजय स्टार संघाचा पाहायला मिळाला. स्वतःच्या स्किल्स इम्प्रूव्ह केल्यात आणि ज्या चुका होत होत्या त्या दुरुस्त केल्यात आणि चांगली संघाची बांधणी करत असताना वारंवार अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि याही मॅच मध्ये सलग दुसरा सामना जिंकून पुन्हा